राम राम मंडळी आणि गुड मॉर्निंग। तर बघा सकाळ झाली आणि मी चालली आहे कामावर। तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि माझं घरापासून माझं काम लांब असल्यामुळे मी माझी गाडी घेऊन माझी धन्नो घेऊन कामावर जाते। तर या टॉवरमध्ये मी कामाला आली आहे आणि इथून पुढचा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे। तर आयडी जमा करून लिफ्टचं बटन दाबलंय, लिफ्टमध्ये गेल्यावर 9वा माळा दाबलाय जिथे मी काम करते आणि आता मी दाबलेली आहे दरवाजेची बेल। आणि घरात गेल्यावर मी बनवलेली आहे फ्राय इडली। तर कांदा आणि उकडलेले कॉर्न म्हणजेच उकडलेले मक्याचे दाणे, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं मोहरीची फोडणी, अशा प्रकारे ही उरली असेल रात्रीची जर इडली तर तुम्ही अशी फोडणी करू शकता। आणि ही भरली भेंडी बनवलेली आहे। तिकडे जिथे काम करते त्या दादांना भरलेली भेंडी आवडते माझ्या हातची, म्हणून त्यांच्यापुरती ही भरलेली भेंडी बनवलेली आहे। आणि बाकी मॅडमना आणि सरांना ही ओलं नारळ घालून, ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो घालून केलेली ही दुसरी भेंडीची भाजी आहे। म्हणजे 2 प्रकारच्या भेंड्या मी इथे बनवलेल्या आहेत। त्यानंतर मऊ गोल गरगरीत चपात्या बनवलेल्या आहेत, दूध तापून ठेवलेलं आहे, सगळं जेवण आता झाकून ठेवलेलं आहे, किचन साफ केलं आहे, गॅस साफ केलेला आहे। तुम्ही बघू शकता मॅडम डबा घेऊन जातात त्यामुळे हे उरलेलं जेवण मी झाकून ठेवते। गॅसचा मेन नॉब बंद केला आहे आणि मी आता परत फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ करून निघालेली आहे दुसऱ्या कामावर। तर तुम्हाला मी आता दाखवणार आहे की मी दुसऱ्या कामावर काय बनवते। अशा प्रकारे आली तर लिफ्टचा दरवाजा लिफ्टचं बटन दाबून मी दुसऱ्या कामावर आली, दरवाजाची बेल वाजवली आणि इकडे बनवली आहे काली दाल, म्हणजेच ते बनवतात ना उडदाची डाळ आणि मुगाची डाळ सालवाली ती। आणि बघा इकडे पण आज मी भेंडीच बनवली, पण यांना फक्त फ्राय भेंडी जे सौते करतो ना आपण मिरची घालून किंवा लाल तिखट घालून आणि मीठ घालून, तर इकडे पण भेंडी बनवली आहे, भात बनवला आहे, काली दाल बनवली आहे, दूध तापून ठेवलेलं आहे आणि गॅस किचन सगळं साफ केलेलं आहे। आता हे दूध झाकून ठेवते कारण दूध थंड झालेलं आहे। आता गॅसचा नॉब बंद करून मी जाणार आहे तिसऱ्या कामावर। तर मंडळींनो मी अशा प्रकारे जाणार। तिसऱ्या कामावर जातानाच मला मेसेज आला की आज मला तिसऱ्या कामावर सुट्टी आहे। तर मग आता मी निघालेली आहे घरी, ID कार्ड परत घेतलं आहे कारण तिसऱ्या कामावरचा मेसेज आला की आम्ही बाहेर चाललो आहे जेवायला तर तुम्ही नका येऊ। तर अशा प्रकारे मी घरी निघाली आहे। तर रस्त्यात पेट्रोल भरायला आली तर पेट्रोल पंपावर भली मोठी लाईन होती। तर माझा नंबर कधी येतोय म्हणून मी वाट बघत होती आणि शेवटी फायनली माझा नंबर आला। आणि मी प्रत्येक वेळेला माझ्या गाडीमध्ये पेट्रोलची टंकी फुल करते कारण माझं मीटर खराब झालेलं आहे त्यामुळे मीटर दाखवत नाही, माझी गाडी खूप जुनी आहे। त्यानंतर मी पेट्रोल भरलं, पेट्रोलची टाकी फुल केली आणि आता मी जाणार आहे घरी। तर अशा प्रकारे पेट्रोल पंपावर माझा नंबर लागला, मी घरी आली तर रस्त्यात माझे मिस्टर मला घ्यायला आले। तर हे आहेत माझे पती परमेश्वर, माझे मिस्टर, माझा नवरोबा, माझा आहो। तर आजच्या व्हिडिओत एवढंच। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला फॉलो करा। बाय बाय।